रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आदर्श प्रकरणी काय चर्चा झाली रिएक्शन काय आहे की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सविस्तर सांगितलं की हे प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये लोकांना जे पैसे पाहिजे, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे सांगितलं की जे प्रॉपर्टी ते ऑक्शन करत आहे आणि पैसा जे मिळत त्या पैशातून ते आपल्या सॅलरीवर खर्च करत आहे, लाईट बिलवर खर्च करत आहे, झेरॉक्सवर खर्च करत आहे. अशा बघितलं तर 2.5 कोटी रुपये त्यांना प्रॉपर्टी ऑक्शन करून मिळाले होते आणि 1 कोटी रुपये त्यांनी खर्च केले त्याच्यामध्ये, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. मग हे लोकांचे पैसे जाणार कुठे? मग मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे पैसा मिळते आपल्याला ते 1-1 रुपया जे आहे ते पहिले जे आहे ते यांना ठेवीदारांना द्यायला पाहिजे. आता त्यांनी विचारलं की किती पैसे आहे, तर त्यांचं म्हणणं होतं DDRचा की 2.5 ते 3 कोटी रुपये आहे. मग सोमवारपासून त्यांनी तर उद्या म्हटले होते की उद्यापासून जे जे ठेवीदार आहे त्यांना किती पैसे म्हणजे 10-10 हजार रुपयेही देता येतं, तर ते सुरुवात करा. मग DDRने सांगितलं की उद्या शक्य नाही आहे, आम्ही सोमवारपासून करू. तर आम्ही सोमवारपर्यंत वाट बघू की कशा प्रकारे हे चाललेलं आहे. मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे फायनान्शियल स्कॅम जेव्हा होतो तर ते एक फॉरेन्सिक ऑडिट बंधनकारक असतं. ते फॉरेन्सिक ऑडिटचा प्रपोजल EOW कडे जाऊन 10 महिने झालेले आहे आणि 10 महिन्यापासून ते त्या फाईलवर बसलेले आहे. ते सँक्शन देत नाही. का देत नाही? तर हे सगळे डिटेल्स आम्ही त्यांना सांगितलं की 25,000 पर्यंत जे ठेवीदार आहे, ज्यांचे पैसे 25,000 पर्यंत आहे, ते 36,000 असे लोक आहेत. मग मुख्यमंत्री साहेब जेव्हा हजारो कोटी रुपये फुकटात वाटायला आलेले आहेत, हे लाडली बहीण, तर हे जे सगळे महिला आहे ही त्यांची बहीण नाही आहे का? हे आमचा एक प्रश्न होता. आणि ठीक आहे, आता त्यांनी ऐकून घेतलेले आहे. CP साहेबांनी आश्वासन दिले, कलेक्टर साहेब, डिव्हिजनल कमिशनर साहेब सगळ्यांनी आश्वासन दिले की आपण 6 तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये एक मोठी मीटिंग लावू आणि याच्या संदर्भात जे रिकव्हरी करायची आहे ते रिकव्हरी लवकरात लवकर कशा होती. आणि समजा रिकव्हरी 1 कोटी रुपयाची आली तर आमची मागणी हे आहे की 2रा किंवा 3रा दिवसापासून ते पैसे तुरंत वाटायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही हे वाट बघू नका की 10 कोटी येतील, 20 कोटी येतील, 50 कोटी येतील, त्याच्या नंतर मग ते सगळं खर्च करून टाकतील. बरं, तुम्ही मंत्र्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असे म्हटले होते, पण मुख्यमंत्री तर येऊन गेले. आता कसलं हे या संदर्भात आपण इशारा दिला होता की एकाही मंत्र्याला शहरात फिरू देणार नाही, जिल्ह्यात येऊ देणार नाही. काय आहे की हे प्रकरण जेव्हा आम्ही काल चर्चा केली पोलीस कमिशनरांसोबत, याचा हल कोण काढणार आहे? तर मुख्यमंत्री साहेब काढणार आहे. तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक समजा लास्ट वॉर्निंग आम्ही दिलेली आहे की आता आमचा संयम ही तुटलेला आहे, जे ठेवीदार आहे त्यांचाही संयम तुटलेला आहे. आता याच्यावर काही ठोस कारवाई झाली नाही तर नक्की आमचं आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येते. म्हणजे दुर्दैव हेच म्हणावं लागेल की मुख्यमंत्र्यांसोबत जे नेते उभे होते ते सगळे या जिल्ह्यातले आहे, सगळे मंत्री आहे. अतुल सावे साहेब सहकार मंत्री होते, अब्दुल सत्तार साहेब माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, प्रदीप जयस्वाल साहेब तिथे होते. म्हणजे इतके मंत्री आणि मोठे मोठे नेते असून सुद्धा हे गोरगरीब लोकांच्या बाबतीत कोणी विचार करत नाही. आणि तिथे तुम्ही 1 लाख महिलांना इकट्ठा केलेली आहे की हे सगळे माझे लाडली बहीण आहे. 2.5 कोटी 3 कोटी रुपयाचा स्टेज लावलेले आहे तुम्ही. त्या पैशातून हे लोकांना द्यायला पाहिजे होतं ना पैसे. का तुम्हाला फक्त आपलं राजनैतिकसाठी हे सगळं कार्यक्रम करायचे आहे? दुसरं सर एक आदर्श प्रकरणी काय चर्चा झाली आणि काय रिएक्शन काय? काय आहे की
मुख्यमंत्री साहेबांना मी सविस्तर सांगितलं की हे प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये लोकांना जे पैसे पाहिजे, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे सांगितलं की जे प्रॉपर्टी ते ऑक्शन करत आहे आणि त्याचा पैसा जे मिळत आहे त्या पैशातून ते आपल्या सॅलरीवर खर्च करत आहे, लाईट बिलवर खर्च करत आहे, झेरॉक्सवर खर्च करत आहे. अशा बघितलं तर 2.5 कोटी रुपये त्यांना प्रॉपर्टी ऑक्शन करून मिळाले होते आणि 1 कोटी रुपये त्यांनी खर्च केले त्याच्यामध्ये, ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. मग हे लोकांचे पैसे जाणार कुठे? मग मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे पैसा मिळते आपल्याला ते 1-1 रुपया जे आहे ते पहिले जे आहे ते यांना ठेवीदारांना द्यायला पाहिजे. आता त्यांनी विचारलं की किती पैसे आहे, तर त्यांचं म्हणणं होतं DDRचा की 2.5 ते 3 कोटी रुपये आहे. मग सोमवारपासून त्यांनी तर उद्या म्हटले होते की उद्यापासून जे जे ठेवीदार आहे त्यांना किती पैसे म्हणजे 10-10 हजार रुपयेही देता येतं, तर ते सुरुवात करा. मग DDRने सांगितलं की उद्या शक्य नाही आहे, आम्ही सोमवारपासून करू. तर आम्ही सोमवारपर्यंत वाट बघू की कशा प्रकारे हे चाललेलं आहे. मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे फायनान्शियल स्कॅम जेव्हा होतो तर ते एक फॉरेन्सिक ऑडिट बंधनकारक असतं. ते फॉरेन्सिक ऑडिटच्या प्रपोजल EOW कडे जाऊन 10 महिने झालेले आहे आणि 10 महिन्यापासून ते त्या फाईलवर बसलेले आहे. ते सँक्शन देत नाही. का देत नाही? तर हे सगळे डिटेल्स आम्ही त्यांना सांगितलं की 25,000 पर्यंत जे ठेवीदार आहे, ज्यांचे पैसे 25,000 पर्यंत आहे, ते 36,000 असे लोक आहे. मग मुख्यमंत्री साहेब जेव्हा हजारो कोटी रुपये फुकटात वाटायला आलेले आहेत, हे लाडली बहीण, तर हे जे सगळे महिला आहे ही त्यांची बहीण नाही आहे का? हे आमचा एक प्रश्न होता. आणि ठीक आहे, आता त्यांनी ऐकून घेतलेले आहे. CP साहेबांनी आश्वासन दिले, कलेक्टर साहेब, डिव्हिजनल कमिशनर साहेब सगळ्यांनी आश्वासन दिले की आपण 6 तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये एक मोठी मीटिंग लावू आणि याच्या संदर्भात जे रिकव्हरी करायची आहे ते रिकव्हरी लवकरात लवकर कशा होती. आणि समजा रिकव्हरी 1 कोटी रुपयाची आली तर आमची मागणी हे आहे की 2रा किंवा 3रा दिवसापासून ते पैसे तुरंत वाटायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही हे वाट बघू नका की 10 कोटी येतील, 20 कोटी येतील, 50 कोटी येतील, त्याच्या नंतर मग ते सगळं खर्च करून टाकतील. बरं, तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटले जातात, यामुळं अतुल सावे चांगलेच भडकले होते तुमच्यावर. काय आहे की अतुल सावे साहेबांनी समजावून सांगा ना की हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का? हे तुमची लाडली बहीण नाही आहे का? हे लोक काय म्हणू लागले की आम्हाला तुमच्या फुकटाचे पैसे नाही पाहिजे, आम्हाला आमच्या कष्टाचे जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते ते पैसे आम्हाला. अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या, डिबेट करा. हे महिलांना अतुल सावे असं त्यांच्या समोर बोलले ना, थोबाडीत मारतील ते. असं बोलण्याची हिंमत कशी होती त्यांची? लोकांचे पैसे तुम्ही खाऊन बसलेले आहे. सहकार मंत्री होते तुम्ही, काय केलं तुम्ही? तुमच्या डिपार्टमेंटच्या नाकच्या खाली हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता. तुमची जबाबदारी होती, इम्तियाज जलीलची नाही. तुम्ही मंत्री आहे, इतके मोठे मंत्री आहे, 2-2, 4-4 गाड्या घेऊन फिरतात तुम्ही. किती मंत्री आहे आणि माझ्यावर भडकतात तुम्ही. या तुम्ही यांच्या समोर येऊन एकदा बघा. तुमच्यामध्ये हिम्मत असेल ना अतुल सावे साहेब, तुम्हाला सांगतो मी, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकदा हे सगळं तुमच्या ऑफिसवर पाठवतो, मग सांगा तुम्ही तुमचा हाल काय करतील. हे आमची लाडली बहीण जे आहे ना, माझी लाडली बहीण आहे, हे सगळं तुमची लाडली बहीण जे आहे ना ते सिल्लोड मध्ये बसलेले आहे आता सगळे. बरं, ह्या बहिणींच्या फौजीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल सरकारला आणि योजनेच्या माध्यमातून? ते नाही काय हे की तुम्हाला काय फुकटात द्यायचं आहे द्या, 2 महिन्यासाठी आहे स्कीम, नाही निवडणुकीपुरती 1,500 रुपये द्यायचं आणि मत मागायचं. हेच ऑफिशियल करप्शन कसा असू शकतं? 46,000 कोटी 46,000 करोड रुपया दर वर्षाला. त्यांना 1,000 कोटीही नाही पाहिजे. 100 कोटी रुपये दिले तर त्यांचं सगळं काम सुरळीत होतं या ठेवीदारांच्या. लाडकी बहीण तर लाडकी वोटर म्हणून पैसे देतात. या तुम्ही तुमच्या त्यांच्या कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. 1,500 रुपये डालना और धीरे से बोलना हमको वोट करना, बस यही मामला. तुमच्या दृष्टीने या योजनेला काय नाव असायला हवं? या योजनेला काय नाव असायला हवं?
आहे त्यांना काय नाव द्यायचं आहे, सगळं भामट्यांचं बाजार आहे. तुमच्या लाठीमध्ये त्या आंदोलनाला पण आता 10 महिने झाले जातात तरी हातात काही नाही तीव्र आंदोलन नाही, आता सोमवारी बघू. सोमवारी त्यांनी सांगितलेलं की कमीत कमी 10,000 रुपये वाटायला सुरुवात करा. हा? मंगळवारी है तो मीटिंग घेणार आहे. सगळं शहरातले जिथले आपले अधिकारी आहे, प्रमुख अधिकारी आदर्शच्या संदर्भात मीटिंग घेणार आहे. त्या मीटिंग मध्ये आम्हालाही बोलवा. तुमची काय हे असणार आहे. नाहीतर बघा आता तुमची आमची लाडली बहीण तुमच्या लाडली बहीणपेक्षा किती मोठी आणि ताकदवर आहे हे आम्ही दाखवून देऊ. सोमवार नंतर आंदोलनात तीव्रता दिसली. मंगळवार. थँक्यू सर. नहीं चाहिए. कोई सब्जी बेच रहा है, कोई छोटा मोटा कारोबार कर रहा है, ये मेहनत करके पैसा कमाना चाहते हैं, लेकिन आप 1,500 रुपये उनको सिर्फ लाडली बहन बोल के नहीं दे रहे हैं. अगर वो लाडली बहन है तो ये भी लाडली बहनें हैं उनकी. हाँ, इनके साथ क्यों भेदभाव किया जा रहा है. इन्हें तो मुफ्त का पैसा नहीं चाहिए, इन्हें तो अपने मेहनत की कमाई का पैसा चाहिए. सीएम के साथ आपकी क्या चर्चा हुई और क्या देखिए, सीएम को हमने यही बताया है कि इतना बड़ा फाइनेंशियल स्कैम हो जाता है, फॉरेंसिक ऑडिट होना ज़रूरी है. आज पूरे के पूरे जितने भी डायरेक्टर, चेयरमैन मानकापे जेलों में बंद है, वो सब में है तो बेल के लिए अप्लाई किए हुए हैं. अगर फॉरेंसिक ऑडिट नहीं होता है तो वो उनको आज नहीं तो कल बेल मिल जाएगी. और फॉरेंसिक ऑडिट की फाइल के ऊपर पिछले 10 महीने से इकोनॉमिक ऑफेंसेस विंग के और आपके जो प्रधान सचिव है गृह विभाग के 10 महीने से बैठे हुए हैं उस फाइल के ऊपर.